मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी जर बघितलं आपण, मी कोरेगाव तालुक्यातील जाम या गावी आहे आणि इथं आपण बघतो की ही ॲव्होकॅडोची शेती आहे आणि ही बाग साधारणतः मी 3 ते 3.5 वर्षापूर्वी लावलेली आहे. मी गुरुदत्त काळे, मी अधीक्षक कृषी अधिकारी असताना या ठिकाणी आम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला होता. आमचे मित्र आहेत श्री शिवाजीराव माने, उद्योजक आहेत आणि त्यांनी एका डॉक्टरच्या रिकमेंडेशनवरती ॲव्होकॅडोची झाडं लावली होती आणि त्याचा रिझल्ट बघून त्यांनी पण निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणात आपल्याला लागवड करायची. 3 वर्षापूर्वी मी सातारा येथे अधीक्षक कृषी अधिकारी होतो. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला. मॅक्सिकन हॅस नावाची व्हरायटी आम्ही तिथं लावली आणि मी सुदैवी आहे की माझ्या हस्तेच ह्या झाडाचं प्लांटेशन आम्ही केलं होतं आणि आज 3ऱ्या वर्षामध्ये जर बघितलं आपण तर 3ऱ्या वर्षामध्ये ही बाग अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आणलेली आहे. आणि ह्यामध्ये आपण काय करतो आहे की हे जे झाड आहे आज कोरेगावसारख्या ठिकाणी जर तयार होत असेल तर आपल्याला कोणतीच अडचण नाही की महाराष्ट्रात कुठेही करायला. जर आपण बघितलं की ही जुनी लागवड पण आहे. ही जुनी लागवड पण आहे. ही 3 वर्षाची लागवड आहे आणि आत्ता रिसेंटली आणखीन साधारणतः 500-600 झाडं त्यांनी नवीन पद्धतीनं इथं लावलेली आहे. आपण बघू शकतो खूप चांगल्या पद्धतीनं इथं लागवड केलेली आहे. पण मित्रांनो ह्याच्यावरती आम्ही थांबत नाही आहे, कारण की शेतकऱ्याला त्याचं मार्केटिंग हे खूप गरजेचं आहे. मार्केटिंग केलं तरच शेतकऱ्याला, म्हणून आम्ही फुल प्रूफ ह्याच्यामध्ये मार्केटिंग सोल्युशन पण देणार आहोत. कारण की ग्राहकाला पण परवडेल असा दर आणि शेतकऱ्याला पण चांगला दर मिळेल अशा पद्धतीने आम्ही आता इथं काम सुरू केलेलं आहे. यावर्षी आपण फ्रुटिंगचं पण काम करता. फक्त 3ऱ्या वर्षाची ही बाग आहे. जर तुम्ही बघितलं तर खूप छान पद्धतीनं ही रोपं तयार झालेली आहेत आणि त्यांनी काय केलं की मॅक्झिमम ऑर्गॅनिक पद्धतीनं शेती त्यांनी केलेली आहे. तर मित्रांनो आपण ही शेती खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि एक प्रॉमिसिंग क्रॉप आहे शेतकऱ्यासाठी. फारशी जगजग नाही, फारसा खर्च नाही आणि दर मात्र हे आहे. इनिशियल ह्याच्यामध्ये ह्या 4 ते 5 वर्षामध्ये जो ॲव्होकॅडो करेल तर कदाचित त्याला खूप चांगल्या पद्धतीनं आर्थिक लाभ होऊ शकतो.